थेट जाऊयात गिरगाव चौपाटीच्या परिसरामध्ये, कारण मुंबईचा राजा आता गिरगाव चौपाटीवरती पोहोचल्याचं कळतंय। गिरगाव चौपाटीच्या या परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय। गिरगाव चौपाटीला पोहोचण्यासाठी हे जे वेगवेगळे चिंचोळे रस्ते आहेत, या रस्त्यांवरून हे सगळे गणपती एका मागोमाग एक असे पुढे मार्गस्थ होत असतात चौपाटीच्या दिशेने, आणि एक एक करून तराफ्यावरून ते पुन्हा एकदा त्यांचं विसर्जन केलं जातं। आणि आता गिरगाव चौपाटीवरती मुंबईचा राजा सुद्धा पोहोचलेला कळतोय। अगदी काही वेळामध्ये गिरगाव चौपाटीवरती आता मुंबईच्या राजाचं विसर्जन होईल। दरवर्षी सर्वसाधारणपणे रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत याच गिरगाव चौपाटीवरती मुंबईच्या राजाचं विसर्जन होत असतं। आता तो गणपती यंदाच्या वेळेला काहीसा लवकर पोहोचलेला आपण बघतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।